लग्न जुळलंय ना तुमचं? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, ह्या रीलला शेअर करायला विसरू नका बरं का, वाटलं सेव्ह करा. आपण ब्राह्मणाकडे मुहूर्त काढायला जातो, लग्नाचा मुहूर्त काढतो. मस्त कमीत कमी लाखो रुपये खर्च करून लग्न केलं जातं ना, कमीत कमी बरं का. आणि हजारो रुपयाच्या पत्रिका छापल्या जातात. आजकाल पत्रिका नसतील पण डिजिटली तरी आहेच ना. आणि त्याच्यावर आपण एकदम आयटीत मुहूर्त लिहितो. अरे मुहूर्त लिहिता तर मुहूर्तावर लग्न पण केलं पाहिजे, नाहीतर मग ते लवकरच घटस्फोट असं होतं ना. लक्षात घ्या, मुहूर्ताचं महत्त्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे. 3च मुहूर्त आहेत बरं का या दिवसामध्ये. सकाळी ब्रह्ममुहूर्त, दुपारी भर दुपारी अभिजित मुहूर्त असतो आणि सायंकाळी गोधुली बेला असते. म्हणजे एकदम सायंकाळ, रात्र नाही. 7, 8, 9 डंगडंग टांगडंग 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 नाचतात लोक, आहे की नाही. आणि हे थांबा थांबा थांबा, अजून ना नवरदेव वरातीतच आहे. रात्रीला लग्न लावत नसतात. धर्मशास्त्र सांगतं रात्रीला लग्न लावणं अयोग्य आहे. का? अहो आपल्या लग्नामध्ये जी आहुत्या दिल्या जातात ना, कन्यादान केलं जातं, यज्ञ केला जातो, त्या ठिकाणी देवता आहुती घ्यायला रात्री कशी येतील? आपल्याला काही कामच नाही. आज आपण असं झालो आहे कलियुगामुळं की आपल्याला धर्मशास्त्र मानायची गरज नाही. मग त्याचे परिणाम दिसायला लागले आजकाल. पूर्वी काय होतं, हे इंग्रज मुघल यांच्या भीतीने रात्रीला लग्न लावायला लागले लोक, कारण ते नवरीला उचलून घेऊन जायचे म्हणून. पण आता तुमची बायको कोण न्यायला लागलं उचलून? म्हणून तुम्हाला हे नवरदेवाचं आद्य कर्तव्य आहे. बाबा तुझं लग्न आहे बरं का, आणि मुलीचं सुद्धा नवरीचं सुद्धा हे आद्य कर्तव्य आहे. तुमचं लग्न आहे, तुम्हा दोघांना राहायचं आहे का स्फोट करायचा आहे? म्हणून बजावून सांगायचं या सगळ्यांना, तुम्हाला तिकडं काय करायचं, एकदा लग्न लावून घ्या, एकदा अक्षदा टाकून घ्यायच्या. आणि मग तुमचं लक्षात घ्या, धर्मशास्त्रात सांगितलं आहे सूर्य डोक्यावर असताना जे पण कार्य केलं जातं ते धर्मयुक्त मानलं जातं, आणि जसा जसा सूर्य निघून जाईल ते अधर्मामध्ये मानलं जातं. म्हणून जेवढे पण काळे धंदे होतात ना ते रात्रीला होतात, तुम्ही पाहिलं असेल. यावरून समजून घ्या लग्नाच्या मुहूर्ताची महिमा. लग्नाचा मुहूर्त पाळा आणि पुढचे झंझट, घटस्फोट, डायव्होर्स टाळा.